नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय दुधी भोपळ्याची आगळी वेगळी रेसिपी। त्यासाठी आपल्याला कोवळा दुधी भोपळा लागणार आहे। तो गॅसवरती ठेवून असा खरपूस चांगला सगळीकडे भाजून घ्यायचा आहे। तो थंड होईपर्यंत आपण इकडे कढईमध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे। आता हे थंड होईपर्यंत आपला दुधी भोपळा थंड अगोदर झालेला आहे, तो कट करून घेऊन त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर कांदा टोमॅटो भाजलेल्या कढईमध्ये आपण तेल गरम करत ठेवले, त्यामध्ये आपण कांदा टोमॅटोचीच पेस्ट सुरुवातीला भाजायला घेणार आहोत। त्याच्यानंतर चांगली भाजून घेतल्यानंतर गरम मसाले, धने जिरे पावडर, मीठ मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद घालायचे आणि हे मसाले चांगले भाजून घ्यायचं। थोडंसं पाणी घालायचं, तेल सुटेपर्यंत परत भाजायचं, कोथिंबीर घालायची। त्यानंतर आपले जे दुधी भोपळ्याची पेस्ट आहे ती घालायची। चांगलं एक 5 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं। त्यानंतर आपली भाजी झाली तयार। ही भाजी चपाती बरोबर, रोटी बरोबर खूप छान लागते।